नमस्कार मित्रांनो, कसे आहात? वेलकम बॅक टू अवर न्यू व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बॉक्स ऑफिस कलेक्शन्सबद्दल. हा मित्रांनो, नुकतेच या महिन्यामध्ये आपल्या मराठी इंडस्ट्रीचे 2 चित्रपट रिलीज झाले. तेच म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राजा शिवाजी हा चित्रपट आणि त्यासोबतच आपल्या स्वामींचा देऊळ बंद 2 हा चित्रपट. तर हे 2 चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय कलेक्शन्स करतायत, काय कमाई करतात ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला सुरू करूया. तर मित्रांनो, सर्वप्रथम देऊळ बंद 2चं बोलायचं झालं तर देऊळ बंद 2ला जबरदस्त रिस्पॉन्स भेटतोय आणि याच्या आधीचा पार्ट म्हणजेच 2016ला रिलीज झालेला देऊळ बंद हा सुपर हिट होता. त्याच्या बजेटचं म्हणाल तर त्याचं बजेट हे 4 ते 6 करोड होतं आणि त्याचं कलेक्शन हे 20 करोड होतं मित्रांनो. म्हणजे हा चित्रपट आधीच सुपर हिट होता आणि त्याचा दुसरा पार्ट घेऊन लेखक आणि दिग्दर्शक म्हणजे सर्वांचे आवडते प्रवीण तरडे हा चित्रपट घेऊन आलेले. त्यांनी या चित्रपटामध्ये काम पण केलं आहे. प्रवीण तरडेंचा आतापर्यंत एकही चित्रपट फ्लॉप गेलेला नाही आहे, याला स्वामींचीच कृपा म्हणावी लागेल. देऊळ बंद 2चं जर बजेटचं म्हणाल तर त्याचं बजेट हे 5 ते 12 CR पर्यंत होतं आणि या चित्रपटाचं जर कलेक्शन म्हणाल तर डे 1ला म्हणजेच गुरुवार होता तेव्हा या चित्रपटाने 2.45 CRची कमाई केली. त्यानंतर डे 2ला म्हणजे शुक्रवारी 2.55 CR, त्यानंतर डे 3ला शनिवारी 4.85 CRची जंप आणि डे 4 म्हणजेच रविवार तेव्हा 5.90 CRचं कलेक्शन. त्यानंतर वर्किंग डेलाच म्हणजे सोमवारी या चित्रपटाने 3.40 CR कमवलेत. म्हणजे ही तुफानी कलेक्शन या चित्रपटाला मिळून टोटल कलेक्शन 5 दिवसाचं किती झालं असेल तर मित्रांनो, 5 दिवसाचं इंडियन नेट कलेक्शन हे 19.15 CR, तर वर्ल्ड वाईड कलेक्शन हे 22.56 CR पर्यंत गेलं आहे. तर मित्रांनो, हे होतं देऊळ बंद 2चं कलेक्शन डे 5 पर्यंत. तर मित्रांनो, आता आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजा शिवाजी या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर या चित्रपटाने इतिहास बनवला. हा मित्रांनो, रितेश विलासराव देशमुख यांच्यावर खूप जणांना डाऊट होते की ते महाराजांची भूमिका कशा प्रकारे पार पाडते. मात्र हे सगळे डाऊट्स या चित्रपटाच्या कलेक्शन्सने फेटाळून लावलेत. या चित्रपटाच्या बजेटचं म्हणाल तर हा चित्रपट 100 CR या बजेटमध्ये बनवला गेला आहे. हा चित्रपट मराठी, हिंदी आणि तेलुगू या 3 लँग्वेजमध्ये संपूर्ण भारतामध्ये प्रदर्शित करण्यात आलेला. रितेश देशमुख, संजय दत्त, विद्या बालन, अभिषेक बच्चन, जेनेलिया देशमुख, महेश मांजरेकर असे अनेक दिग्गज कलाकार या चित्रपटामध्ये सहभागी होते. या सगळ्याहून चित्रपटाला जर कोणी मोठ्या उंचीवर नेऊन ठेवलं असेल तर ते म्हणजे अजय अतुल. अजय अतुल यांच्या म्युझिकमुळे चित्रपटाला वेगळीच ऊर्जा मिळाली. आणि त्यानंतर बॉलिवूडचे भाईजान सलमान खान यांनी जो कॅमिओ केला ना, त्याने प्रेक्षक वर्ग अजूनच खुश झाला. जेव्हा महाले यांच्या इम्पॉर्टंट भूमिकेमध्ये आपल्याला सलमान खान या चित्रपटामध्ये दिसून आले. सलमान यांना याआधी आपण वेड या चित्रपटामध्ये रितेश यांच्या सोबतच कॅमिओमध्ये बघितलेलं होतं. आणि आता या चित्रपटाने जो इतिहास क्रिएट केलाय त्याच्याबद्दल बोलायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजा शिवाजी या चित्रपटाने वर्ल्ड वाईड कलेक्शन हे 113 CRचं केलंय आणि हे फक्त 25 दिवसांचं कलेक्शन आहे. आणि हा चित्रपट आता मराठी इंडस्ट्रीमधला सर्वात जास्त कलेक्शन करणारा चित्रपट ठरलाय. आणि यावरून रितेश यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये लोकांनी ऍक्सेप्ट मात्र केलंय हे नक्की समजून येतं. ज्यांनी कोणी छत्रपती शिवाजी महाराजांचा राजा शिवाजी आणि देऊळ बंद 2 हा चित्रपट बघितला नसेल त्यांनी थिएटरमध्ये जाऊन नक्की बघा. चित्रपट दोन्ही खूप भारी आहेत आणि देऊळ बंद 2चं कलेक्शन कुठपर्यंत जाणार, तो चित्रपट या चित्रपटाचा रेकॉर्ड तोडणार नाही ना? तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जय स्वामी समर्थ, जय शिवराय.